चंद्रपुर महानगर पालिका किसी न किसी कारणवश लगातार सुर्खियों बनी हुई है। वहीं चंद्रपुर मनपा में आरोप प्रत्यारोप के भी दौर शुरू है और एक बार फिर महानगर आघाड़ी के गढ़ नेता पप्पू देशमुख ने महापौर संगीता खांडेकर के महापौर पद को बर्खास्त करने की मांग नगर विकास विभाग मंत्रालय के प्रधान सचिव से की है। तो आइए सुनते इस संदर्भ में जन विकास सेना के संस्थापक अध्यक्ष नगर सेवक पप्पू देशमुख ने महापौर पर आरोप करते हुए मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए क्या कहा, सो उन्हें जुबानी। आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महानगर आघाडीतर्फे आम्ही महापौर सौ संगीता राजेंद्र खांडेकर मॅडम यांचे महापौर पद बरखास्त करण्याचा प्रस्ताव माननीय आयुक्त यांनी शासनाकडे पाठवावा अशी मागणी केलेली आहे। तसं पत्र आम्ही आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर मॅडमच्या माध्यमातून आयुक्तांना दिलेलं आहे। कारण की महाराष्ट्र महानगरपालिका नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या नियम 2012 यानुसार माननीय महापौर मॅडम यांनी निवडणुकीचा निकाल लागल्याच्या 1 महिन्यानंतर सर्वात आधी झालेल्या म्हणजे लगतच्या सभेमध्ये कॉप मेंबरचा म्हणजेच नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याचा विषय अजेंड्यावर घेणे जरुरी होते। आज 3 महिन्यानंतर एक सभा झाली, सर्वसाधारण सभा, पहिली सभा महानगरपालिकेची, आणि ही लगतची पहिली सभा झाल्यानंतरही त्यांनी या ठिकाणी निर्देशित सदस्यांचा म्हणजे कॉप सदस्यांच्या नियुक्तीचा विषय अजेंड्यावर घेतला नाही। हा नियम 2012 जो आहे याबद्दलचा महानगरपालिकेचा, त्याचं हे स्पष्टपणे उल्लंघन आहे। तसंच महापौर मॅडम यांनी दर महिन्याला 20 तारखेच्या आतमध्ये एक सर्वसाधारण सभा घेण्याची त्यांचे कर्तव्य आहे, तरतूद आहे। त्यांच्या कर्तव्यामध्ये, महापौरांच्या कर्तव्यामध्ये अशी तरतूद आहे। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदीचं या ठिकाणी उल्लंघन झालं। महापौर मॅडम यांनी चक्क 3 महिने सर्वसाधारण सभा लावलेली नाही आहे। जाणीवपूर्वक कॉप मेंबरच्या नियुक्त्या लांबवण्यासाठी ही सभा लावण्यात नाही आली। महापौर मॅडम यांनी कलम 19(6) मध्ये जी तरतूद आहे त्यांचं उल्लंघन केलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 10(1)(1)(1)(अ) यामधील तरतुदीनुसार शासनाला महानगरपालिकेच्या महापौरांनी कर्तव्यात कसूर केली असेल, नियमांचा भंग केला असेल तर त्यांचं महापौर पद बरखास्त करण्याचे शासनाला अधिकार आहे। शासनानं तशा पद्धतीची कारवाई करावी यासाठी आम्ही आज प्रधान सचिवांना पत्र लिहिलं। सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्ताच्या मार्फत आम्ही या पद्धतीचं पत्र लिहून या पद्धतीची मागणी केलेली आहे। आणि जर आयुक्तांनी आणि शासनाने याबद्दल उचित कारवाई केली नाही तर मात्र आम्ही पुढे या संदर्भात दाद मागण्यासाठी पत्रव्यवहार करू आणि महापौर मॅडम यांचं पद रद्द करण्यासाठी मागणी करू। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।